पोलिसांनी आतापर्यंत गांजा विरोधात सर्वात मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी तब्बल 2,35,07,70 किलो गांजा जप्त केलाय। बारामतीच्या जळोची परिसरात एका मोकळ्या जागेत बेवारस 2 पाण्याच्या टाक्या आढळून आल्यात। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यात गांजा असल्याचं कळालंय। त्यानंतर पोलिसांनी सर्व गांजा जप्त केलाय। याबाबत कुणाला काही माहिती असल्यास पोलिसांना याची माहिती द्यावी। त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन देखील अप्पर पोलीस अधीक्षक बिरादार यांनी नागरिकांना केलंय। भागामध्ये एकूण 5 तालुक्यामध्ये 16 पोलीस स्टेशन अंतर्गत सगळीकडे सर्वत्र नाकाबंदी, फिक्स पॉईंट आणि पेट्रोलिंग लावण्यात आलेली होती। यामध्ये काल गुरुवारी आणि शुक्रवारी जे नाकाबंदी लावण्यात आलेली होती दिनांक 26 आणि 27 तारखेला, या नाकाबंदी दरम्यान अनेक संशयित वाहनाची चेकिंग करण्यात आलेली आहे। बऱ्याचशा व्हेकलवर MV ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि विविध कायद्यान्वये काही गुन्हे पण दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये आज दिनांक 28 तारखेला दुपारी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बारामती शहरामध्ये जळोची रोडला एका ओपन प्लॉटमध्ये 2 पाण्याचे मोठे ड्रम त्याला लॉक करून पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी आमची टीम पाठवून सदरचे लॉक ओपन केले असता त्याच्यामध्ये गांजा सदृश्य वस्तू मिळून आली आणि ते पाकिट ओपन करून ते खात्री केली असता त्यामध्ये गांजा आहे। असे 2 ड्रम जे 1,500 हजार लिटरचे आहेत ते 2 ड्रम त्याचं वजन केलं असता एकूण 470 किलोग्रॅमचा गांजा आम्हाला आज मिळालेला आहे आणि ते 2 पंचासमक्ष जप्त करून त्यामध्ये आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत। यामध्ये एकूणच 2,35,00,000 रुपये ज्याची किंमत आहे, 50,000 रुपये किलोग्रॅमप्रमाणे हा गांजाची जी किंमत आहे शासकीय, त्याप्रमाणे 2,35,00,000 रुपयाची जो गांजा आहे, फक्त गांजा एवढा आज रोजी आपण जप्त करत आहोत। आणि हा गांजा कुठून कुठे ट्रान्सपोर्ट होत होता, त्यातून कदाचित प्रत्येक ठिकाणी त्यातून जे पॅकेट्स आहेत त्याची डिलिव्हरी दिली जात असावी, या दृष्टीने आम्ही आता CCTV फुटेज हा एक आमचा प्रामुख्याने मार्ग आहे आणि कुठल्या वाहनातून आला गेला आणि त्या वाहनाच्या माध्यमातून आम्हाला आरोपीपर्यंत या ठिकाणी पोहोचायचं आहे। आणि याद्वारे आम्ही आवाहनही करतो की याची जर कोणाला माहिती असेल तर योग्य बक्षीस दिलं जाईल आणि नाव पण गोपनीय ठेवलं जाईल। यामध्ये हा गांजा आणून टाकणाऱ्याची जर कोणाकडे माहिती असतील तर ते पोलिसांसोबत शेअर करू शकतात, ते माहिती देऊ शकतात, त्यांना आम्ही योग्य ते रोख बक्षीससुद्धा देऊ।